नमस्कार. स्वाद सुखाच्या चॅनलमध्ये मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चटपटीत असा पेरू. सुरुवातीला आपण पेरू स्वच्छ धुवून घेऊया. आता बाकीचं साहित्य पाहूया. इथे मी पेरू घेतलेला आहे. अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या, अर्धा लिंबाचा रस, थोडीशी कोथिंबीर, पाव चमचा चाट मसाला आणि चवीपुरती मीठ. सुरुवातीला आपण मिक्सरमधून मिरची आणि लसूण, कोथिंबीर यांची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. मिरची जर तिखट असेल याचं प्रमाण कमी केलं तरी चालेल. इथे मी थोडी कमी तिखट घेत असल्या कारणाने जास्त घेतलेली आहे. लसूण घेतलेला याची बारीक आपण इथे पेस्ट करून घेणार आहोत. कोथिंबीर, लसूण आणि मिरचीची. ही आपली पेस्ट तयार झालेली आहे. यात आपण पाणी नाही अजिबात घातलंय. आता आपण आपला पेरू कट करून घेऊया. पेरूचे आपण एक छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्याप्रमाणे एकदम लहान की मोठे ते करू शकता. पेरू आता आपण कट करून घेऊया. पेरू आपला मस्तपैकी आतून सुद्धा अगदी गुलाबी रंगाचा आहे. चॅनलवरती मित्र नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉन ते सुद्धा टिक करा. कट केलेला पेरू आपण एखाद्या मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. नंतर त्यामध्ये आपली हिरवी जी आपण चटणी केली होती ती घालणार आहोत. साधारण अर्धा 1 चमचा. थोडंसं मीठ घालायचं चवीपुरती. त्यामध्येच आपण अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे. चाट मसाला आहे आपला पाव चमचा, तो घालणार आहोत आपण. आणि लिंबू आपण पिळून घ्यायचा वरून मस्त असा. लिंबाचं प्रमाण पण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे आपण एक मोठा पेरू घेतल्या कारणाने मोठा पेरू आपण 2-3 माणसांना आरामात हा पुरू शकतो. वरती मी थोडीशी एक प्लेट ठेवणार आहे आणि नंतर मग त्या प्लेट ठेवून आपण थोडंसं ते आपण मिक्स करून घेऊया. तुम्ही एखाद्या डब्यामध्ये केलं तरी चालेल किंवा हाताच्या साहाय्याने केलं तरी चालेल, पण अशा प्रकारे केलं तर सगळीकडे व्यवस्थित मिश्रण लागतं. आपण बघायला ते पेरूचा रंगही बदलला आणि मस्त असा चटपटीत आपला पेरू तयार झाला. मित्रांनो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. आणि आवडले असेल नक्कीच कमेंट्समध्ये मला त्याचा रिप्लाय करा. तसेच हा व्हिडिओ तुम्ही इतर मित्रमैत्रिणींकडे आणि नातेवाईकांकडे सुद्धा शेअर करा. अशा प्रकारे आपला चटपटीत असा पेरू तयार झालेला आहे. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि त्याच्यामध्ये असा छान असा पेरू खायला खरंच खूप मजा येते. नक्की एकदा ट्राय करून बघा. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.